सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 40. श्लोक पाहूयात. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्न मधर्मोऽभिभवत्युत मधर्मोऽभिभवत्युत. श्लोकाचा अर्थ पाहूयात. कुलक्षये म्हणजे कुळाचा नाश होण्यामुळे, प्रणश्यंती म्हणजे नष्ट होतात, कुलधर्म हा म्हणजे कुलधर्म किंवा वंश परंपरा, सनातन हा म्हणजे शाश्वत, धर्मे म्हणजे धर्म, नष्टे म्हणजे नष्ट झाल्यावर, कुलम म्हणजे कुळाचे, कृत्स्नम म्हणजे संपूर्ण किंवा सर्व, अधर्म म्हणजे अधर्म, अभिभवती म्हणजे बदल होतो, उत म्हणजे असे म्हटले जाते. आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते. आता अर्जुन पुढे भगवंतांना जास्त प्रबळ तर्क म्हणजेच कुळधर्माविषयी सांगू लागतो. कुळधर्म म्हणजे सनातन काळापासून चालत आलेले कुळातील रीतिरिवाज, परंपरा, कुळाची कर्तव्ये इत्यादी व त्यानुसार धर्म, धर्माचरण, सणवार इत्यादी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत जातात. कुलाचरणामध्ये अधिष्ठात्री देवतेचे पूजन केले जाते. सफल जीवनासाठी हे महत्त्वाचे असते. कुटुंबातील व्यक्तींचे योग्य संवर्धन होऊन त्यांना आध्यात्मिक मूल्यांची प्राप्ती होण्यास सहाय्यक अशा धार्मिक परंपरेबद्दलची अनेक तत्वे वर्णाश्रम संस्थेच्या पद्धतीमध्ये सांगितली आहेत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्कारांसाठी कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती जबाबदार असतात. पण अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूमुळे कुटुंबातील वंश परंपरागत संस्कार नष्ट होतात. कुळाचा नाश झाल्यावर सर्व कुळाचार सांगणारा कोणी उरत नाही. त्यामुळे धर्माची हानी होते व अधर्म मोठ्या प्रमाणावर वाढतो. यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात आणि आपल्या आध्यात्मिक मुक्तीची संधी गमावतात. धर्म म्हणजे कर्तव्य जे कल्याणाकडे घेऊन जाते आणि अधर्माचे आचरण म्हणजे समाजाची आणि राष्ट्राची अधोगती होय. कुळातील ज्येष्ठांचा नाश झाला तर धर्म आणि अधर्म यातील फरक पुढल्या पिढीला समजणार नाही. म्हणून कोणत्याही कारणासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची हत्या होऊ देऊ नये. समाजामध्ये नैतिकता तेव्हाच प्रस्थापित होते जेव्हा समाजातील घटक आपापल्या कर्तव्यांशी एकनिष्ठ असतात. हीच निष्ठा पुढच्या पिढीमध्ये देखील संक्रमित होत असते. आपल्याला कोणी बघत नाही किंवा सभोवताली अंधार आहे म्हणून अधर्म केला, चौकात गर्दी नाही किंवा ट्रॅफिक पोलीस नाही म्हणून सिग्नल तोडणे, या सर्व गोष्टी अनैतिकता दर्शवतात. नैतिकतेने वागणारा मनुष्य मात्र असे करत नाही. कारण कोणी नाही तरी परमेश्वर मला पाहतो आहे ही जाणीव सतत त्याच्या मनात असते. त्यामुळे धर्माचे पालन नेहमी त्याच्याकडून होते. त्यामुळेच आपण पुढच्या पिढीकडे काय संक्रमित करत आहोत हे पाहणे देखील आज खूप गरजेचे झाले आहे. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं.
श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.